नमस्कार मित्रांनो, मी गणेश काळे. भरपूर जण म्हणत होते की पासवर्डवर व्हिडिओ बनवा. आज मी व्हिडिओ बनवत आहे. तर तुम्ही सविस्तरपणे हा व्हिडिओ पूर्णपणे पहा. ए टू झेड माहिती दिली आहे. यासाठी लागणारे डॉक्युमेंट तसेच व्हेरिफिकेशनला कुठे जावे लागणार आहेत. आणि त्या अगोदर तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आमच्या यूट्यूब चॅनल नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. चला तर मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया. मित्रांनो, तुम्हाला याचे गुगल क्रोमच्या स्क्रीनवर आल्यानंतर तुम्हाला टाकायचं आहे पासवर्ड सेवा किंवा डिजिटल पासवर्ड सेवा. जर आल्यानंतर तुम्हाला तसंच या वेबसाईटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल. चला तर मित्रांनो, सुरू करूया. तर मित्रांनो, नवीन रजिस्ट्रेशन या युजरवर क्लिक करून तुम्हाला तुमचे नवीन रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे. नवीन रजिस्ट्रेशन करण्यासाठी पण झाल्यानंतर तुम्हाला हा पूर्ण वाचून घ्यायचं आहे. दिलेला आहे पासवर्ड ऑफिस व सिलेक्ट. तुम्हाला सिलेक्ट तुमच्या जवळच्या आसपासचं पासवर्ड ऑफिस सिलेक्ट करायचं आहे. तुमच्या जवळच्यानुसार तुम्हाला पासवर्ड ऑफिस निवडायचं आहे. जसे गोवा आहे, हैदराबाद आहे, पुणे आहे, संभाजीनगर. सध्या संभाजीनगर ॲड झालेलं नाही आहे. पुणे. तर मित्रांनो, टाकून घेऊ. त्याच्यानंतर तुमचं फर्स्ट नेम आणि मिडल नेम टाकून घ्यायचं आणि सरनेम. तसेच ईमेल आय डी, डेट ऑफ बर्थ. डू यू वॉन्ट लॉग इन आय डी विज ॲज ईमेल आय डी. तुमच्याकडे ईमेल आय डी आहे का असं आहे तर मग येस करून घ्यायचं आहे. येस झाल्यानंतर तुम्हाला लॉग इन आय डी टाकायचा आहे. मग तुमचा ईमेल आय डी. नंतर तुमचा पासवर्ड, तुम्हाला जो नवीन पासवर्ड टाकायचा आहे तो पासवर्ड वगैरे. तुमचं जे येणार आहे ईमेल आय डी याच्याकरता लागतं तुम्हाला की जे नवीन येणारे आहेत, जे ईमेलवर जे मेसेज पडतील तुम्हाला ते मेलवर पडण्यासाठी हा ईमेल आय डी टाकावा लागतो असतो. नंतर ईमेल आय डी टाकल्यानंतर तुम्हाला तुमचं बर्थ सिटी टाकायचं आहे. जन्म कोणत्या ठिकाणी झालेला आहे तो बर्थ सिटी टाकल्यानंतर तुम्हाला कॅप्चर कोड फिलअप करून रजिस्टर बटनावर सबमिट क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला एक ईमेलवर मेसेज आलेला असं तुमचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे. तेव्हा नंतर तुम्हाला पण ऑफिस यायचं आहे. थँक यू फॉर रजिस्ट्रेशन, पासवर्ड टू युअर ॲक्टिवेट. तुम्हाला ईमेलवर आल्यानंतर तुम्हाला असं एक मेसेज दिसेल. मेसेजमध्ये पूर्ण वाचून घ्यायचं आहे आणि तुम्ही लिंकवर सुद्धा ओपन करून घेऊ शकतात. नंतर तुम्ही ईमेल आय डी व्हेरिफिकेशन करून घ्यायचं आहे. मित्रांनो, ईमेल आय डी व्हेरिफिकेशन झाल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे युअर अकाउंट हॅज बीन द ॲक्टिवेटेड सक्सेसफुली अशा प्रकारे एक पॉपअपचा मेसेज येईल. मेसेज आल्यानंतर तुम्हाला नो ऑफिसरचं आहे. त्यानंतर तुम्हाला एक्झिटिंग लॉग इन, म्हणजे तुम्ही रजिस्ट्रेशन झाल्यानंतर तुम्हाला लॉग इन करायचं आहे. लॉग इन करण्याची प्रोसेस. लॉग इन झाल्यानंतर तुम्हाला इथे लॉग इनवर टाकायचं आहे ईमेल आय डी. तुम्ही जो टाकलेला आहे तो ईमेल आय डी आणि पासवर्ड टाकायचा आहे आणि कॅप्चर कोड. आणि सबमिट बटनावर क्लिक करायचं आहे. लॉग इन झाल्यानंतर तुम्हाला माझा पासवर्ड चुकलेला आहे ते पण हे करू शकतात. तसं ॲप्लिकेशन होम, तर तुम्ही पासवर्ड सेवा कशाबद्दल पाहिजे तुम्हाला ते सांगतात. ते व्ह्यू अस ॲप्लिकेशन, अप्लाय फॉर फ्रेश पासपोर्ट. तर आपल्याला जर तुम्ही पहिलं हे तर आपल्याला फ्रेश फॉर अप्लाय या पासवर्डवर निवडायचं आहे. त्यानंतर क्लिक करून खाली यायचं आहे. त्यानंतर क्लिक हेअर द फिल द ॲप्लिकेशन फॉर्म. याच्यावर क्लिक करून तुम्हाला लिंक ओपन करून घ्यायची आहे. ओपन झाल्यानंतर थोडा वेळ लागेल. तर तुम्हाला इथं स्टेट निवडायचं आहे, डिस्ट्रिक्ट निवडायचं आहे तुमचं. मित्रांनो, आमच्या व्हिडिओला नक्की लाईक करायचा, शेअर करायचा आम्हाला. तसंच हा व्हिडिओ प्रत्येकाला शेअर करायचा. तर तुमचं फ्रेश पासवर्ड आहे, नॉर्मल टाईप्समध्ये टाकायचं आहे, ब्लॉक टाईप.
60 पेज मी टाकायचं आहे तुम्हाला. नंतर नेक्स्ट करून घ्यायचं आहे. नेक्स्ट झाल्यानंतर तुम्हाला गिव अ नेम इन कॅरेक्टर, तुम्हाला तुमचं नाव परिपूर्ण टाकायचं आहे आणि सरनेम टाकायचं आहे. नेम आणि मिडल नेम तुम्हाला टाकायचं आहे. मेल, तुमचं जेंडर निवडून घ्यायचं आहे, मेल आहात का फिमेल आहात. यू हॅव द हॅज बीन द अदर नेम्स, तुमचं दुसरं काही नाव आहे का तर नो करायचं आहे. यू हॅव द चेंज युअर नेम, तुम्ही नाव चेंज केलेलं आहे का तर यस असेल तर येस करायचं, न असेल तर नो करायचं आहे. तुमचं डेट ऑफ बर्थ टाकून घ्यायची आहे. तुमची डेट ऑफ बर्थ आणि तुमची जन्मतारीख टाकायची आहे. तुमचा जन्म कुठे झाला तो सुद्धा तुम्हाला माहीत आहे ते सुद्धा टाकायचं आहे. जे स्टार केलेले आहे ते कंपल्सरी तुम्हाला भरणं आवश्यक आहे. त्यानंतर तुमचं प्लेस ऑफ द टाउन, सिटी ऑफ विलेज, नंतर स्टेट निवडायचं आहे. स्टेट निवडल्यानंतर तुम्हाला तुमचं डिस्ट्रिक्ट निवडायचं आहे. त्यानंतर स्टेटस लिहायचं, तुम्ही अनमॅरिड आहात का मॅरिड आहात ते निवडायचं आहे. जर मॅरिड आहात मॅरिड लिहा, सिंगल आहात तर सिंगल करा. त्यानंतर तुम्ही तुमचा जन्म इंडियामध्ये झालेला आहे का तर येस करायचं. त्यानंतर तुमचं बर्थ वगैरे, वोटर आय डी, पॅन कार्ड, इमर्जन्सी ऑफ टाईप्स टाकायचं आहे. एम्प्लॉयमेंट टाईप्स टाकायचं आहे. तुम्हाला विदेशात जाण्यासाठी गव्हर्नमेंट कशामार्फत जायचं आहे, शाळेमार्फत जायचं आहे, शिक्षणामार्फत जायचं आहे व इतर काही फिरायला जायचं आहे, त्याच्यानंतर तुम्ही पासपोर्ट बनवू शकतात. तर तुम्ही आपण सहसा सेल्फ एम्प्लॉय म्हणून टाकू शकतो. तसेच तुम्ही गव्हर्नमेंट एम्प्लॉय असाल तर गव्हर्नमेंट एम्प्लॉयसुद्धा टाकू शकतात. तसेच प्रायव्हेट आहात प्रायव्हेट टाकू शकतात. कंपनीद्वारे चालायचं असं तर प्रायव्हेट कंपनीमार्फत. मित्रांनो आपण नॉट फॉर एम्प्लॉय टाकूया. आणि तुम्हाला पासपोर्टसाठी कंपल्सरी 7वी पास तरी कंपल्सरी असणे आवश्यक आहे. 7वी 10वी 12वी तर प्रत्येकाच्या पासपोर्टनुसार वेगवेगळं दिलेलं आहे. तुम्ही 7वी पास किंवा लेस दॅन टाकू शकता. तसे आपण 10 पास टाकू शकतो. तसं 12वी इतर फायनल वगैरे टाकू शकता तुम्ही. तर 10वी पासवर टाकूया. इज ॲप्लिकेशन इज नॉन ECR कॅटेगरी. तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला नक्की लाईक करायचा व तसेच आमच्या इंस्टाग्रामला सुद्धा तुम्ही फॉलो करून घेऊ शकतात. डिस्क्रिप्शनमध्ये इंस्टाग्रामची सुद्धा लिंक दिलेली आहे. तसेच तुम्ही आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला सुद्धा जॉईन करू शकता. तसेच आमच्या टेलिग्राम ग्रुपला सुद्धा जॉईन करू शकतात. तर मित्रांनो आमचा व्हिडिओ प्रत्येकाला शेअर करायचा, कारण की आम्ही तुमच्यासाठी नवीन नवीन व्हिडिओ टाकत राहतो. तर बरोबर फॉर्म भरून झाल्यानंतर तुम्ही ॲग्री करून सबमिट करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला सेकंड स्टेप येते फॅमिली. नेक्स्टमध्ये तुमचे राहील फॅमिली डिटेल. फॅमिली डिटेलमध्ये राहील तुमचे फादर, लिगल ऑफ गार्डियन, गिवन द नेम, द फर्स्ट नेम, तुमचं फर्स्ट नेम टाकायचं आहे. त्यानंतर मदर ऑफ गिवन द फर्स्ट नेम ऑफ मिडल नेम, तुमच्या आईचं नेम आणि मिडल नेम टाकायचं आहे. त्याच्यानंतर सरनेम टाकायचं आहे. लिगल ऑफ गार्डियन नेम और ॲप्लिकेशन नेम, तुम्ही तुमचे नाव किंवा गार्डियनचं जे जवळचे नाव टाकू शकता. सपोज गिवन द फर्स्ट नेम ऑफ मिडल नेम तर टाकू शकतात. त्यानंतर तुम्हाला सेव्ह करून नेक्स्ट करायचं आहे. त्यानंतर प्रेझेंट रेसिडेंटल ॲड्रेसमध्ये जायचं आहे. आल्यानंतर तुम्हाला इज अ प्रेझेंट ॲड्रेस आउट ऑफ साईट, तुम्हाला ते जर तुम्ही इंडियाच्या बाहेर आल तर नो करायचं आहे. तुम्ही इंडियाच्या आतमध्ये असाल तर येस करायचं आहे. हाऊस नंबर, स्ट्रीट नंबर, तुमचं नाव व तुमचा ॲड्रेस टाकायचा आहे. त्यानंतर तुमचं जो व्हिलेज सिटी आहे तो टाउन सिटी किंवा व्हिलेज सिटी तुम्हाला जे टाकायचं टाकून द्यायचं. त्यानंतर तुमचं जे
स्टेट आहे ते स्टेट निवडून घ्यायचं, महाराष्ट्र ते डिस्ट्रिक्ट निवडून घ्यायचं, आपलं रूरल डिस्ट्रिक्ट कोणतं आहे काय वगैरे. त्यानंतर तुमचं नियरेस्ट जे पोलीस स्टेशन आहे, तुमचं जे पोलीस स्टेशन जवळ असेल ते पोलीस स्टेशनचं नाव तुम्हाला निवडून घ्यायचं आहे. पोलीस स्टेशनचं नंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे, पिनकोड टाकून घ्यायचा आहे, तुमचा टेलिफोन नंबर, ईमेल आय डी टाकून घ्यायचा. इट इज अ प्रेझेंट ॲड्रेस, तुमचा जो प्रेझेंट ॲड्रेस ते सेम आहे का यस करायचं आहे आणि नेक्स्ट करायचं आहे. इमर्जन्सी ॲड्रेसमध्ये इमर्जन्सी कॉन्टॅक्टमध्ये तुम्हाला तुमचा नेम अँड ॲड्रेस टाकायचा आहे, तसेच मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि टेलिफोन नंबर टाकायचा आहे, ईमेल टाकायचा आहे, तुमच्या भाऊचा वगैरे तर तुम्ही कोणाचाही टाकू शकतात. ते झाल्यानंतर तुम्हाला सेव्ह आणि नेक्स्टवर जायचं आहे. सेव्ह आणि नेक्स्टवर झाल्यानंतर तुम्हाला आयडेंटिफाय सर्टिफिकेट द पासवर्ड ऑफ डिटेल दिलेले आहे, जे नंतर तुम्हाला यू हॅव द युअर हेल्ड ओल्ड आणि आयडेंटिफिकेट सर्टिफिकेट. तुमच्याकडे आयडेंटिफिकेट सर्टिफिकेट आहे का, तुम्हाला येस असेल तर येस करा, नो असेल तर नो करा. त्यानंतर डिटेल ऑफ प्रिव्ह्यू द करंट डिप्लोमॅटिक ऑफिसर डिटेल इगो पासवर्ड. तुमच्याकडे डॉक्युमेंट असेल तर येस असं करा, नो करा. त्यानंतर तुम्ही डिटेल इज नॉट अवेलेबल असं सुद्धा करू शकतात किंवा डिटेल इज अवेलेबल नॉट करू शकता. यू हॅव द युअर एव्हरी अप्लाय द पासवर्ड बट नॉट इश्यू नो. पासवर्डसाठी अप्लाय केले असेल ते पासवर्ड करू शकतात. तुम्हाला सेव्ह करून नेक्स्टवर यायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला डिटेलमध्ये आल्यानंतर तुम्हाला तुमच्यावर काही केस वगैरे आहे का, इतर काही आहे का असेल तर तुम्ही सगळ्यांना नो करून घ्यायचं आहे. नो झाल्यानंतर तुम्हाला नेक्स्टवर क्लिक करायचं आहे. नेक्स्ट झाल्यानंतर तुम्हाला यानंतर आपलं जे पासवर्ड कसे दिसेल आपल्याला हे दाखवले आहे. तर अशा प्रकारची आपली जी पासवर्डची प्रिंट आहे. याच्यानंतर तुम्ही पुढे जाऊ शकता डॉक्युमेंट. त्याच्यानंतर तुमच्याकडे एखादं बर्थ प्रूफ मागेल, तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स आहे का, तसेच गव्हर्मेंट कार्ड आहे का, किंवा EPC कार्ड आहे का, किंवा पॅन कार्ड आहे का, तसेच इतर काय दिलेलं आहे. तुम्ही सहसा पॅन कार्ड निवडू शकतात. पॅन कार्ड निवडल्यानंतर तुम्हाला जे सेकंड आहे इलेक्शन कार्ड वगैरे तुम्ही निवडू शकतात. तसंच तुमच्याकडे आधार कार्ड आहे का, तसं ड्रायव्हिंग लायसन्स आहे का, तर आपल्याकडे आधार कार्ड वगैरे आहेच तर आपण आधार कार्ड निवडून घेऊया. आधार कार्ड सर आय ॲग्रीचं डेट टाकून घ्यायची आहे. डेट टाकल्यानंतर तुम्हाला तुमचं प्लेस टाकून घ्यायचं आहे, तुम्ही कुठे राहतात, कुठून फॉर्म भरतात वगैरे. प्लेस टाकल्यानंतर तुम्हाला सबमिट आय ॲग्री करून सबमिट करून घ्यायचं. तुमच्या प्रकारे जो फॉर्म आहे तो फॉर्म अशा प्रकारे ओपन होऊन दिसेल. तुम्हाला काही एडिट करायचं असेल तर तुम्ही एडिट करू शकतात. जर तुमचा फॉर्म परिपूर्ण ओके असेल तर तुम्ही सबमिट करू शकतात. जर तुमची पूर्ण माहिती बरोबर असेल तर सबमिट करून घ्यायचं आहे. सबमिट झाल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे ओपन होईल. यानंतर तुमचं ॲप्लिकेशन दिसेल, ते तुमचं ॲप्लिकेशन सबमिट झालेलं आहे, ते ॲप्लिकेशन डिटेल दिसेल तुम्हाला. त्यानंतर तुम्हाला अप्लाय फॉर द फ्रेश पास ॲप्लिकेशन दिसेल. नंतर तुम्ही ॲप्लिकेशन जी तारीख दिलेली आहे, ॲप्लिकेशन नंबर दिला आहे, तर तुमचं नाव वगैरे बघून घ्यायचं आहे. नंतर तुम्हाला करून तुमचे जे व्ह्यू प्रिंट ऑफ सबमिटेड फॉर्म, अपलोड फॉर्म डॉक्युमेंट व प्रिंट फॉर अप्लाय, इंटर द NOC व जे पेमेंट अपॉइंटमेंट आहे ते मी करू शकतात. त्यानंतर तुम्हाला पुढे यायचं आहे. नंतर चॉईस युअर पेमेंट मोड निवडायचं आहे. पेमेंट मोड तुम्ही SBIद्वारे किंवा नेट बँकिंगद्वारे करता. पेमेंट मोड नंतर तुम्हाला नेक्स्ट याच्यावर क्लिक करायचं आहे. नेक्स्ट झाल्यानंतर तुम्हाला कॅप्चर कोड टाकून घ्यायचा आहे. कॅप्चर कोड टाकल्यानंतर तुम्हाला POSK का लोकेशन वगैरे निवडू शकतात, बारामती वगैरे जे ऑफिसचं लोकेशन वगैरे. तर लोकेशन तुमचं जे पोलीस स्टेशन वगैरे तुमच्याकडे जे अवेलेबल तारीख आहे ते तारीखनुसार तुम्ही तुमचं जे व्हेरिफिकेशन राहील ते व्हेरिफिकेशनला जाताना तुम्ही नक्की तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट घेऊन जायचे. तसेच तुम्हाला फॉर्मची एक झेरॉक्स घेऊन जायची आहे आणि कलर डॉक्युमेंट आणि ओरिजिनल डॉक्युमेंटसुद्धा घेऊन जायचे जे आपण अपलोड मारत आहोत ते.
याच्यामध्ये तुम्हाला बरोबर माहिती दिलेली आहे, तुमचा नंबर वगैरे, तुम्हाला जे अपॉइंटमेंट डेट लागते ते अपॉइंटमेंट डेट तुम्हाला निवडून घ्यायची आहे. ज्या बुक झालेल्या अपॉइंटमेंट डेट आहे त्याच्यावर तुम्हाला ग्रीन दिसेल, आणि ज्या अपॉइंटमेंट बाकी असेल त्यासाठी जी डेट दिसेल. तुम्हाला आता तुमची अपॉइंटमेंट डेट निवडायची आहे. तुमची अपॉइंटमेंट डेट निवडून तुम्ही व्हेरिफिकेशन करता जाऊ शकतात. व्हेरिफिकेशनला जाताना तुम्हाला आधार कार्ड, जे डॉक्युमेंट आपण अपलोड मारलेलं आहे किंवा दिलेलं आहे ते कलरमध्ये आणि ओरिजिनलमध्ये घेऊन जायचे आहे. ओरिजिनल झेरॉक्स आणि कलर झेरॉक्स. त्याच्यानंतर तुम्हाला तिथे जायचं आहे व्हेरिफिकेशन करता. तोपर्यंत त्याच्यानंतर आपण पेमेंट मारून घ्यायचं आहे. पेमेंट मारताना UPI वगैरे तुम्हाला QR कोड मारायचं. QR कोड नेट बँकिंगद्वारे मारायचं. नेट बँकिंगद्वारे तुम्ही UPIद्वारे किंवा त्यांनी एक चांगलं केलेलं आहे की त्यांना QR कोड दिलेला आहे. तुम्ही QR कोडनुसार स्कॅन करून मारू शकतात. तुम्हाला 1500चं ट्रान्झॅक्शन मारायचं आहे. 1500चं ट्रान्झॅक्शन मारल्यानंतर तुम्हाला थोडाफार एरर बी येऊ शकतो. तुम्ही थोडा वेळ थांबून घ्यायचं. तुम्ही तुमच्या स्क्रीनवर जाऊ शकतात. जर तुम्हाला थोडा एरर आला वगैरे, एरर आल्यानंतर तुम्हाला पुन्हा ऑफिस जायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला लॉग इन ID टाकून तुमचं ओपन करून घ्यायचं आहे. तुम्हाला तुमचं दिसेल पेमेंट सक्सेसफुल झाल्यानंतर तुम्हाला तुमची डेट वगैरे सगळं काही दिसेल. तुमचं पेमेंट पेंडिंगमध्ये आहे की तुमचं सक्सेस झालं ते सुद्धा तुम्हाला दिसेल. त्यानंतर तुम्हाला यायचं आहे नेक्स्ट स्टेपवर. तुमची डेट वगैरे दिसेल तुम्हाला. टाइप्स ऑफ पेमेंट वगैरे, तुमच्या अपॉइंटमेंटची डेट वगैरे तुम्हाला पद्धतशीरपणे मिळून जाईल. तसेच तुम्हाला ईमेलवर सुद्धा मिळून जाईल. तर मित्रांनो, अशा प्रकारे हा फॉर्म आहे. तुम्हाला अतिरिक्त माहिती हवी असल्या तर मला नक्की कळवा. तर मित्रांनो, काही अडचण असल्यास आमच्या टेलिग्रामला सुद्धा जॉईनिंग करून तुम्ही कमेंट करू शकता. तसेच आमच्याशी ईमेल कॉन्टॅक्टसुद्धा आहे आमचा, ते कॉन्टॅक्टसुद्धा तुम्ही हे करू शकता. तसेच आम्हाला कमेंट करू शकतात. आम्ही तुमच्या कमेंटला नक्की उत्तर देऊ. तसेच तुम्ही आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला सुद्धा जॉईनिंग होऊ शकता. तो व्हॉट्सअप ग्रुपची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल. आमच्या इंस्टाग्रामला सुद्धा फॉलो करून घ्या, कारण की आमच्या नवीन व्हिडिओचे अपडेट तुम्हाला मिळत राहतील. मित्रांनो, त्याच्यानंतर तुम्हाला यायचं आहे अटॅचमेंट ऑफ टाईप्स. तुमचे डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करायचे आहे. ॲड्रेस प्रूफ, त्यानंतर अटॅच ऑफ डिस्क्रिप्शन, आधार कार्ड वगैरे. नंतर तुमचं जे इतर डॉक्युमेंट आहे ते तुम्ही PDF किंवा JPG किंवा PNG फाईलमध्ये अपलोड करू शकता. असा PDF अपलोड करायचं आहे डॉक्युमेंट. अपलोड झाल्यानंतर तुम्हाला सेव्ह करून घ्यायचं आहे. सबमिट अपलोड झाल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे मेसेज येईल, अलाउजमेंट द टाईप्स ऑफ द प्रूफ. तुम्हाला तुमचे जे प्रूफमध्ये निवडायचं आहे, तुमच्याकडे आधार कार्ड आहे किंवा पॅन कार्ड वगैरे, ते निवडून तुम्हाला अपलोड मारायचं आहे. तुम्हाला जे पॅन कार्ड वगैरे डॉक्युमेंट अपलोड झाल्यानंतर तुम्हाला करायचं आहे पॅन कार्ड अप्रूव्ह, अटॅच ऑफ द डिस्क्रिप्शन. नंतर तुम्ही जे सिलेक्ट ARN नंबर आहे, तुमचा ॲप्लिकेशन नंबर, अलॉजमेंट नंबर आहे तो दिसेल. त्यानंतर पेमेंट ऑफ फॉर्मेंट, क्लिक ऑर वगैरे रिसिप्ट दिसेल. टिक करून घ्यायचं आहे. टिक झाल्यानंतर तुम्हाला पेमेंट ऑफ द शेड्यूल अपॉइंटमेंट दिसेल. क्लिक करून घ्यायचं, थोडं टाईम आहे. त्यानंतर नेक्स्ट करायचं आहे. नेक्स्ट झाल्यानंतर कॅप्चर कोड टाकायचा आहे. कॅप्चर कोड टाकल्यानंतर नेक्स्ट करून घ्यायचं आहे. गेट अपॉइंटमेंट, तर तुम्हाला एक SMS येऊन जाईल. बुक अपॉइंटमेंट करून घ्यायची आहे तुम्हाला. बुक अपॉइंटमेंट झाल्यानंतर तुम्हाला तुम्हाला एक पॉपअप दिसेल, तुमचं युअर अपॉइंटमेंट सक्सेसफुल झालेलं आहे. तुम्हाला पेमेंट रिसिप्टसुद्धा भेटून जाईल. काही
तुम्ही त्याची प्रिंटसुद्धा काढून घेऊ शकता. तर तुमचं मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून कळवा. तुमची अपॉइंटमेंट तुम्हाला डॉक्युमेंट वगैरे घेऊन जायचं आहे आणि व्हेरिफिकेशन करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला पोलीस स्टेशनमध्ये कॉल येईल. कॉल आल्यानंतर तुम्हाला परिपूर्ण माहिती द्यायची असेल, ते तुमचं केस वगैरे इश्यू आहे का वगैरे ते बघतील. नंतर तुम्हाला 15 ते 20 दिवसात तुमचं जे पासवर्ड आहे तुमच्या पोस्टांना किंवा घरपोच तुम्हाला बोलवलं आहे, ते मिळून जाईल. तर मित्रांनो, हा व्हिडिओ कसा आवडला नक्की कळवा. धन्यवाद.